देशात यंदा सार्वत्रिक निवडणुका होत आहेत, तरीही IPL स्पर्धा भारतातच रंगणार असल्याचं लीगचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी सांगितलंय। IPL 2024 हा हंगाम 22 मार्च पासून सुरू होणार असल्याचं अरुण धुमाळ यांनी मंगळवारी सांगितलं। त्यावेळी देशात लोकसभा निवडणुकाही होणार आहे, हे लक्षात घेऊन ही तारीख ठरवल्याचं यावेळी धुमाळ म्हणाले। 22 मार्च पासून IPLच्या 17व्या हंगामाला सुरुवात करण्याची योजना असल्याचं अरुण धुमाळ यांनी सांगितलं। लोकसभा निवडणुका एप्रिल-मे दरम्यान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे IPLचं अधिकृत वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही, पण पुढच्या काही दिवसांमध्ये वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, पण फक्त पहिल्या 10 दिवसांचं वेळापत्रक असेल, असंही धुमाळ यांनी सांगितलं। अरुण धुमाळ यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी IPLच्या नियोजनाबद्दलची माहिती दिली। IPL स्पर्धा ही 22 मार्च पासून सुरू होईल असे संकेत त्यांनी त्यावेळी दिले। यंदाच्या सत्रात 10 दिवसांचं वेळापत्रक सुरुवातीला जाहीर होईल, उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यावरच करण्यात येईल असं धुमाळ म्हणाले। मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कदाचित लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील असा अंदाजही यावेळी त्यांनी व्यक्त केला।